नासिक में अजित पवार की राष्ट्रवादी पार्टी को बड़ा झटका लगा। नासिक बाजार समिति के सभापति और राष्ट्रवादी कांग्रेस के वरिष्ठ नेता देवदास पिंगड़े के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पारित हो गया है। 18 में से 15 संचालकों ने उनके खिलाफ मतदान कर सत्ता परिवर्तन का रास्ता साफ कर दिया है। नासिक बाजार समिति में बड़ा उलटफेर हुआ है। अजित पवार गठ के नेता देवदास पिंगड़े के खिलाफ शिवाजी चुमड़े गुट ने अविश्वास प्रस्ताव पेश किया था, जिसे 15 से 0 के बहुमत से मंजूरी मिल गई। इससे भारतीय जनता पार्टी को नासिक बाजार समिति में बड़ी बढ़त मिली है। अब जल्द ही नए सभापति का चयन किया जाएगा। राष्ट्रवादीचा जर तसं असतं तर मला अजितदादांचा फोन आला असता की तुम्ही या बाजूला जाऊ नका, पण आम्हाला कुठेही राष्ट्रवादीकडून काही बोलवणं आलं नाही तर तुम्ही यांच्या बाजूला जाऊ नका। आणि गिरीश भाऊंच्या बाबतीत जे चर्चा झाली त्यांचा या निवडणुकीशी काही संबंध नाही। गेल्या 20 वर्षापासून मी या बाजार समितीमध्ये उपसभापती सभापती म्हणून कामकाज केलेले, पण सन्मानात आम्ही जे कामकाज केलं तो सन्मान आम्हाला मिळत नव्हता। व्यापाऱ्याला व्यापारी करण्याचे व्यापारी ह्या मार्केटमधून निघून चालले होते। शेतकऱ्याला योग्य अशी जागा मिळत नव्हती, त्याला त्याचा माल विकण्याचे त्याला अधिकार नव्हता। मनमानी या चेअरमनची मनमानीमुळे हा अविश्वास आम्हाला दाखवला। अजितदादांनी आमचे आमदार हिराबंजी खोसकर साहेब त्यांनी सांगितलं, त्यांना माहिती आहे खोसकर साहेबांना का देवदास पिंगळेंचं काम कसं असतं, स्वतःचं काम झालं का ते सर्वांना सोडून देतात। प्रशासनाचा वापर केला नाही, उलट आमच्यावरच असं चाललं होतं का काही देवदास पिंगळे यांनी काही गुंडांचा आमच्या पाठीमागे गुंड लावून आम्हाला उचलून नेण्याची जी प्रक्रिया होती त्याबद्दल आम्ही फक्त आम्हाला संरक्षण मागितलं, बाकी आम्हाला काही प्रशासनाने काही मदत केलेली नाही। प्रदेशवारीत गेलोच नाही, मी माझ्या मळ्यात वस्तीवर होतो। सर्व संचालक त्यांच्या घरी होते। सगळे संचालक आणि आम्ही निवडून आल्यापासून सातत्याने विषय पत्रिकेमधील जे प्रोसिडिंगचं हे आहे तर ते प्रोसिडिंग आम्हाला दाखवा, काय केले काय नाही, हे काही मिळत नव्हतं। मला मिळेना, नंतर सत्तेमध्ये ज्यांनी त्यांना सभापती केलं त्यांनाही मिळेना। कुठलाही विषय असा सगळ्यांनी मिळून घेतलेला नाही। जे काही केलं ते त्यांनी स्वतः केलेले। जेव्हा एखादा कुटुंब असतं, कुटुंबात जर भाव असतील, भावावर जर अन्याय केला तरी तो कुटुंब फुटून जातं। म्हणून आज एवढे संचालक हे सगळे राजकारणी संचालक आहे आणि यांना ते कुठंतरी खटकून राहिलं, आम्हालाही खटकलं का बाबा हे काय चाललंय। आम्ही यांना सातत्यानं घालायचो, शेवटी यांना पण ते अन्याय अत्याचाराची वागणूक द्यायला लागले। इथं शेतकऱ्यासाठी कुठलीही सुविधा नाही। आगामी असताना 31 महिने मी सभापती राहिलो, तेवढ्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना न्याय दिला, सगळ्यांना न्याय द्यायचा, व्यापाऱ्यांना दिला। त्याच्यानंतर मी तिला 25 कोटीच्या एफडी करून ठेवल्या होत्या। त्या एफडीमधूनच जेव्हा देवदास पिंगळे 99 साली कर्ज घेतलं होतं त्या कर्ज फेडायला पण संपत नाण्याच्या माध्यमातून त्यांनी चेक लिहून आणि ते कर्ज माफ केलं। म्हणजे ह्या पद्धतीने जर कामकाज चाललं तर अन्यायाने हे स्वतःची मालकीची मार्केट कमिटी अशा पद्धतीने ते वावरत होते, वागत होते। त्यामुळे सगळ्यांचाच संताप त्याच्या विरुद्ध व्यक्त झाला की बा आपण एवढं 4 तालुक्यातून निवडून आलेले आणि इथं जर आपल्या लोकांना काही न्याय देता येत नसेल तर मग काय गरज आहे त्या संचालक पदाची। हे ते न्याय देत नसेल मग हे सगळ्यांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून हा अविश्वास ठराव दाखल करण्याची पाळी आली।